महाराष्ट्र. एक्सपिरिया बिल्डरकडून ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली त्या सर्व ग्राहकांची आज बदलापूरला आम्ही सभा आयोजित केली होती. या सभेला बऱ्याच लोकांनी गर्दी केली. जवळपास 100 ते 200 लोक या ठिकाणी येऊन गेले. परंतु आम्ही मुद्दामून काही फोटोज व्हिडिओज त्यांचे आतापर्यंत ग्रुपला पोस्ट केले नाही. त्याचं कारण आहे की आपण दरवेळेस अशाच चुका करतो आणि या चुकांच्या माध्यमातून आपण फसले जातो. बिल्डरच फायदा घेतो. आपल्याला या बिल्डरला आता पूर्णपणे गुडघ्यावर बसवायचं आहे. आता फक्त गुडघ्यावर बसून चालणार नाही. त्या बिल्डरकडून आम्ही जे लाखो रुपये उभे असलेल्या घराचे भरतोय, जे घर हयातच नाही आहे त्या घरांचे पैसे लाखो रुपयांच्या स्वरूपात EMIच्या स्वरूपात भरतोय. ते पैसे आता आम्हाला परत पाहिजे. ही भूमिका आमच्या सर्वसामान्य मराठी माणसाची, सर्वसामान्य मुंबईतल्या चाकरमानी माणसाची करते. आणि ही भूमिका घेऊन आम्ही अनेकदा नेरळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो. परंतु त्या ठिकाणी असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे साहेब हे त्या बिल्डरला वारंवार वाचवत आहेत. त्या ठिकाणी असणारे DYSP ते सुद्धा त्या बिल्डरला वाचवत आहेत. बिल्डर आणि पोलिसांचं काय साठवलं होतं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून या सर्व मागण्या घेऊन आणि बिल्डरवर गुन्हा दाखल करावा आणि साईट सीज करावी यासाठी उद्यापासून DYSP कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण करू असा निर्धार व्यक्त केला. आणि या बैठकीत ज्या ज्या लोकांनी उपस्थिती दर्शवली त्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं की दादा आम्हाला घरालोकांना आम्हाला पैसेच पाहिजे. म्हणून उद्यापासून वाटेल ते करू, रक्ताचं पाणी करू. परंतु उद्यापासून DYSP कार्यालयाच्या समोर जे आम्हाला उपोषण सुरू होईल ते आम्हाला उपोषण आता आम्ही जोपर्यंत आमचे लाखो रुपये आम्हाला परत मिळत नाही आणि या बिल्डरवर गुन्हा दाखल होत नाही, बिल्डरला मदत करणारे महावितरणचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आता लोकांनी घेतलेली आहे. या विरोधात आपण 3 महिन्या अगोदर निषेध कारवाई केली होती. जे काही बोलणं झालं होतं त्यानुसार बिल्डरने आपल्याला कोणताही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला नाही. आता याच्यापुढे आपण उपोषणाच्या माध्यमातूनच बिल्डरकडून सर्व गोष्टी बरोबर घेणार आहोत. आणि आता आपली भूमिका ठाम आहे की आम्हाला आमचे पैसे परत पाहिजे.